महाराज 6000 प्रजेचा मुद्रा स्वीकारतात। एक नजर सिंहासनाकडे फिरवतात, दुसरी नजर आऊसाहेबांकडे, तिसरी नजर दरबारात भरलेल्या प्रजेकडे महाराज नजर फिरवतात। शिवाजी राजांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले, हातपाय थरथरायला लागले। जगातील एकमेव राजा ज्यांनी स्वतःची गादी स्वतःहून तयार केली तो म्हणजे शिवछत्रपती माझा। अहो, राजाने कधी रडायचं नसतं, राजाने दुःखी व्हायचं नसतं, राजाने चितेला अग्नी द्यायची नसते। आनंदाच्या सुळात महाराजांना भर दरबारात आनंद होत नव्हता, डोळ्यातनं अश्रू वाहत होते, हातपाय थरथरत होते। का तर शिवाजी राजाने हिंदवी स्वराज्य दादा ज्या शूरवीरांवर शूर मराठ्यांवर उभं केलं, राजांचे जीवाभावाचे सरदार असंख्य शूरवीर मावळे लढाईमध्ये मरण पावले। ते शूरवीर मावळे आनंदाच्या सुळात महाराजांना दरबारात कुठे उपस्थित दिसत नव्हते। दिसत होते ती कोण? त्यांची लहान लहान लेकरं, विधवा बायका पाहून शिवाजी राजांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले। म्हणून राजे आपले त्या सिंहासनाच्या काही पायऱ्या चढतात। राजा आऊसाहेबांना काय म्हणतायत की आऊसाहेब, आज आम्ही हिंदवी स्वराज्याची जे पहिली पायरी चढतोय तो आमचा प्रतापराव गुजर आनंदाच्या सुळात दरबारात आम्हाला कुठे उपस्थित दिसत नाही। आऊसाहेब, आम्ही दुसरी पायरी चढतोय बाजीप्रभू देशपांडे, तिसरी पायरी चढतोय राजा अहो आदिराजीने त्या कोंडाण्याचं, आणि मग आमच्या रायबाचा आऊसाहेब अहो गड आला मात्र माझा सिंह गेला, माझा ताना कुठे दिसत नाही। चौथी पायरी चढतोय, होता जीवा म्हणून वाचला शिवा, प्रतापगडाच्या युद्धामध्ये वाचवणारे जीवा मला कुठे दिसत नव्हते। हे सयाजी सूर्याजी महाराज असंख्य शूरवीरांची नावं घेतात। शिवाजी राजे लटलटच्या पायऱ्या सिंहासनावर आरूढ झाले। गागभट्टाने काशीबाने आणलेल्या 7 नद्यांच्या 7 समुद्रांच्या पाण्याने महाराजांना जल अभिषेक घातला। 1000 मोहरा उधळल्या विष्णूंची मूर्ती हातात दिली। विष्णू जगाचा पालक आहे। शिवाजी राजाने उजवा पायचा गुडघा सिंहासनाला टेकवला, नगारखान्यातून शुभ गर्जना झाली।